हाय एव्हरीवन, आय एम पल्लवी फ्रॉम पल्लवी डिलिशियस ट्रीट्स आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये. सो आजचा आपला टॉपिक आहे 10 टिप्स आय विश आय न्यू बिफोर स्टार्टिंग माय होम बेकिंग बिझनेस. तर सुरू करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सेफ्टी रेग्युलेशन्स अँड लायसन्सेस. बिफोर स्टार्टिंग बेकिंग बिझनेस, स्पेशली होम बेकिंग बिझनेस, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे FSSAI सर्टिफिकेट, जे खूप आपण सोप्या पद्धतीने वेबसाईटवरून फॉस्कोसच्या वेबसाईटवरनं आपण ते डिटेल्स भरून आपण डाउनलोड करून घेऊ शकतो. मिनिमम फी आहे जस्ट ₹100 वार्षिक फी आहे त्यांची. सो तो लायसन्स मॅन्डेटरी आहे जर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये असाल तर. त्या व्यतिरिक्त जर तुम्ही पुढे जाऊन मोठ्या स्केलवर करणार असाल तर शॉप ॲक्ट वगैरे लागेल. सो तुम्ही स्टेप बाय स्टेप ती माहिती घेऊ शकता. आणि उद्यम आधार रजिस्ट्रेशन करणं आपल्याला सोयीस्कर असतं, आपल्याला बेनिफिशियल असतं. सो ते सुद्धा गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही करू शकता उद्यम रजिस्ट्रेशनवर. सो ही पहिली गोष्ट करायची आहे बिफोर स्टार्टिंग युअर ओन होम बेकिंग बिझनेस. दुसरी, प्राइसिंग युअर प्रॉडक्ट्स राईट. आता ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या एक्सपिरियन्सवरनं तुम्हाला सांगणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एक सेटबॅक असतो माइंडसेटचा, की मी किती चार्ज करू माझ्या प्रॉडक्टला. आपल्याला वाटतं की आपला प्रॉडक्ट खूप भारी आहे किंवा खरंच माझा प्रॉडक्ट इतका छान आहे का, इतकी प्राईस मी लावू का, चालेल का. या सगळ्या किंतु परंतु हे प्रश्न आपल्या डोक्यात कायम असतात. तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतः बनवलेल्या प्रोडक्टवर विश्वास ठेवा. आणि जेव्हा आपण ही गोष्ट करू तेव्हा आपण कन्व्हिन्सिंगली समोरच्याला सांगू शकू की आपल्या प्रोडक्टची किंमत एवढी का आहे. बाहेर बेकरीमध्ये मिळणारा केकमध्ये काय इन्ग्रेडियंट्स असतात आणि आपण घरी बनवलेल्या केकमध्ये काय इन्ग्रेडियंट्स असतात हे आपण त्यांना कन्व्हिन्सिंगली सांगू शकतो. यासाठी आधी स्वतः आपल्या प्रॉडक्टशी कन्व्हिन्स असणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्या प्रॉडक्ट्सची आपण प्रीमियम प्राईस लावू शकतो. सो ही गोष्ट अत्यंत म्हणजे ही खूप तुम्ही महत्त्वाची गोष्ट आहे प्रॉडक्ट प्राइसिंगसाठी. त्याचबरोबर तिसरी गोष्ट येते ती म्हणजे द पॉवर ऑफ नीश स्पेशलायझेशन. नीश म्हणजे काय, तर तुम्ही होम बेकिंग बिझनेसमध्ये आहात, पण तुमचं मेन नीश काय आहे त्याच्यातलं, म्हणजे तुमचा असा एकदम गो टू प्रोडक्ट काय आहे, बेस्ट सेलर काय आहे. त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं मी म्हणेन की तुमची युनिक सेलिंग प्राईस USP काय आहे. दॅट इज युअर निश. एगलेस बेकिंग असेल खूप वाईड व्हरायटी आहे एगलेस बेकिंगमध्ये. त्याच्यामध्ये तुमचं स्पेशलायझेशन काय आहे, की तुम्ही फक्त चॉकलेट केक तुमचा बेस्ट सेलर आहे तर तुम्ही तो खूप छान करता, खूप आउटस्टँडिंगरित्या करता, तर तोही तुमचा एक प्रॉडक्टसुद्धा तुमचं निश होऊ शकतं. इट कॅन गिव्ह यू अ स्केलेबिलिटी. पण एक प्रॉडक्ट फक्त असणं हे तेवढंसं साजेसं नाही आहे. यू हॅव टू हॅव व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स. मग तुमच्या कुकीज असतील किंवा तुमचे कपकेक्स असतील जे तुम्ही कस्टमाइज फ्लेवर्सनी बनवून देऊ शकता. सो ते तुमचं निश असू शकतं. म्हणजे एगलेस बेकिंग हे एक निश झालंच, पण त्याचबरोबर तुमचं USP काय आहे जेणेकरून मार्केटपेक्षा तुम्ही वेगळे का आहात हे प्रूव्ह करेल. सो ते तुम्हाला फाइंड आउट करणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणजे तुम्ही तुमची USP समोरच्याला सांगू शकता. चौथी गोष्ट, इम्पॉर्टन्स ऑफ फोटोग्राफी अँड प्रेझेंटेशन. सो दिस प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. जसं मी प्रत्येक वेळी म्हणते, खाद्यपदार्थ हा डोळ्यांनी पहिला खाल्ला जातो आणि सेकंडरी असते त्याची टेस्ट. सो इथे आपल्याला फोटोग्राफीवरती खूप जास्त कॉन्शियसली भर द्यायला लागेल. आजकाल प्रत्येक मोबाईल फोन खूप चांगल्या कॅमेराचा असतो, पण मोबाईल फोनमध्ये अँगल कसा सेट करणं, ब्राईटनेस किती कुठून आला पाहिजे, शॅडो कशी कमी करायची, त्याचबरोबर काही AIचे टूल्स आहेत ते वापरून तुमचा फोटो
इतरांच्या फोटोपेक्षा कसा उठून दिसेल ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा अभ्यास करायच्या आहेत. त्याचबरोबर प्रेझेंट करणं, फक्त फोटो काढला म्हणून नाही, तो तुम्ही प्रेझेंट कसा करता हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जसं परीक्षेत असतं, उत्तर माहिती असून चालत नाही, ते पेपरात लिहितात कसं, प्रेझेंट कसं करतात त्याला जास्त मार्क असतात. सो ही लक्षात ठेवा की फोटोग्राफीसुद्धा चांगली असली पाहिजे आणि तुमचं प्रेझेंटेशनसुद्धा तितकंच छान असलं पाहिजे. समोरच्याला असं वाटलं पाहिजे तुमच्या प्रोडक्टचा फोटो बघून, ते प्रेझेंटेशन बघून की आहाहा, काय मस्त केक आहे, किती छान कुकीज आहेत, मला नक्की एकदा ह्या कुकीज खायच्या आहेत, मला हा केक ऑर्डर करायचा आहे आणि आय वॉन्ट बेस्ट फ्रॉम धिस सेलर, फ्रॉम दिस होम बेकर. असा समोरच्याला इतका तो फोटो आपलासा वाटला पाहिजे, इतका तो अट्रॅक्टिव्ह वाटला पाहिजे. तर हे स्किल सेट थोडंसं तुम्हाला शिकावं लागेल. 6वं येतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅनेजिंग टाईम इफेक्टिव्हली. येस, टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाची असते. जेव्हा तुम्ही एखादा बिझनेस घरून चालू करता तेव्हा टाईम मॅनेज करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. रिस्ट्रिक्शन्स घालायच्या आहे स्वतःच्या टायमिंग्सला. यासाठी तुम्ही टाईमटेबल करू शकता तुमचं. सुरुवातीला जेव्हा तुम्हाला कन्सिस्टंटली ऑर्डर्स नसतील किंवा तुम्हाला माहिती नाही आहे की कधी ऑर्डर येईल, कुठली ऑर्डर येईल, त्यावेळेला तुम्ही इतकं टाईम पाळू नाही शकणार कदाचित. पण एक ठरवू शकता की बाबा मी एवढ्या वाजेच्या नंतर माझं कुठलं बेकिंगचं काम करणार नाही, तो माझा फक्त फॅमिली टाईम असेल. किंवा शनिवार रविवार मी शक्यतो कुठले ऑर्डर्स घेणार नाही, कारण तो माझा फॅमिली टाईम असेल. किंवा हां, कुठली ऑर्डर आलीच तर ऑफकोर्स तुम्ही नाही म्हणू शकत नाही त्या ऑर्डरला, तर तुम्ही ती घ्या. पण त्याचबरोबर तुम्ही तुमचे जे रॉ मटेरियल्स आणायचं असेल त्यासाठी एक स्पेसिफिक दिवस तुम्ही निवडू शकता, महिन्यातला किंवा 15 दिवसातून एकदा, की एकदा आपली इन्व्हेंटरी चेक करायची. इन्व्हेंटरीच्या बाबतीतला व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे, खालतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन. तर ती मॅनेज करण्यासाठी तुम्ही तो एक दिवस स्पेसिफिक ठेवू शकता. मग केक ऑर्डर आल्यानंतर तुम्ही टाईम कसा मॅनेज करायचा ते तुम्ही ठरवू शकता. सो टाईम मॅनेजमेंट ही घरून करणाऱ्या बिझनेसेसना असायलाच पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी फायनान्स शीट असते त्यात तुम्ही सगळे एक्सपेन्सेस, तुमचे इनकमिंग्स, आउटगोईंग्स हे सगळं तुम्हाला एक्सेल शीटमध्ये मांडणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. सो त्याच्यासाठी तुम्ही एक दिवस ठेवू शकता. त्या दिवशी मी हेच काम करेन, दुसरं कुठलं काम बेकिंग रिलेटेड करणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा टाईम मॅनेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला वर्क लाईफ बॅलन्स आरामात साधता येईल, सोयीस्कर होईल तो साधणं.